नमस्कार. संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. माझं नाव आहे सोनाली जाधव शिंदे. संस्कृत टीचर हा चॅनल खास करून संस्कृत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी आहे, जेणेकरून त्यांना त्यांच्या मुलांना संस्कृत शिकण्यामध्ये किंवा शिकवण्यामध्ये थोडीशी मदत होईल. आजचा आपला विषय आहे दिवाळीच्या सुट्टीतील संस्कृतचा अभ्यास. आणि यावर व्हिडिओ बनवण्याचा विचार मला माझ्याच काही स्टुडंटकडून आलेला आहे, यूट्यूबच्या विद्यार्थ्यांकडून आलेला आहे. त्यांनी मला कॉमेंट्समध्ये सांगितलेलं की आम्हाला दिवाळीला खूप सुट्टी आहे, तर आम्ही दिवाळीच्या सुट्टीमध्ये संस्कृतचा कुठला अभ्यास करू शकतो, तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. दिवाळी हा सण खूप आनंदाचा, चैतन्याचा आणि प्रॉस्पेरिटीचा आहे, समृद्धीचा आहे. आणि तुम्ही सगळी लहान मुलं तुम्ही दिवाळी खूप एन्जॉय करा. जरी तुम्ही 10वीत असलात तरी माझं प्रामाणिक मत आहे की दिवाळीचे जे 2 मुख्य दिवस असतात किंवा भाऊबीज वगैरे असे 5 दिवसांपैकी कुठलेही मुख्य 2-3 दिवस आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही खूप मज्जा करा. अजिबात अभ्यास करू नका त्या 2-3 दिवसांमध्ये. आणि पालकांना पण माझी ही विनंती आहे की मुलांना ते 2-3 दिवस सुखाचे द्या. त्यामध्ये त्यांना अजिबात अभ्यासाला बसवू नका, कारण आयुष्यात अभ्यास हा महत्त्वाचा आहे. पण आपले जे काही सण आहेत ते खरंच आनंद देणारे असतात आणि दिवाळी हा त्यातला मुख्य सण आहे. त्यामुळे 2-3 दिवस अभ्यास मुलांनी केला नाही तर तेवढा काही फरक पडणार नाही. पण त्या 2-3 दिवसांमध्ये ज्या वेळेला इतर मुलं खूप मज्जा करत आहेत, घरामध्ये वातावरण एकदम आनंदी आहे, अशा वेळेला मुलांना आपण अभ्यासाला बसवणं आणि त्यांच्याकडून अभ्यास करून घेणं, तर त्यांच्यासाठी ती लहान मुलं आहेत, त्यांच्यासाठी तो 2 तास, तो अर्धा तास पण खूप मजा करायचा किंवा आराम करायचा, रिलॅक्स करायचा आहे. कारण जसं दिवाळी संपणार आहे तशी त्यांची परीक्षा, प्रिलियम, भरपूर त्यांना एक प्रकारचं स्ट्रेस असणार आहे. सो सण एन्जॉय करू द्या मुलांना. आता मी व्हिडिओ बनवला आहे दिवाळीच्या सुट्टीतील अभ्यास, तर पालक म्हणतील तुम्हीच व्हिडिओ बनवलात आणि तुम्हीच असं म्हणताय. तर दिवाळीच्या सुट्टीतला संस्कृतचा अभ्यास म्हणजेच काय, तर दिवाळीचे 5 दिवस संपून पण मुलांना सुट्टी असते किंवा ख्रिसमस वेकेशनसुद्धा असू शकते इंग्लिश मिडियमच्या मुलांना नेक्स्ट मंथमध्ये. तर कुठल्याही सुट्टीमध्ये तुम्ही हा अभ्यास करू शकता. पण आता अनायसे दिवाळीत सण आलेला आहे म्हणून मी टायटल असं ठेवलं की दिवाळीच्या सुट्टीतील संस्कृतचा अभ्यास. ओके. तर सगळ्या मुलांनी खूप मज्जा करा, खूप फटाके उडवा, नवीन नवीन ड्रेस घाला. त्याच्यानंतर मुलींनी मस्त मस्त रांगोळ्या काढा आणि चकली, फराळ सगळा मस्तपैकी फराळ करा सगळ्यांनी. आईवडिलांचे खूप आशीर्वाद घ्या, मित्रमैत्रिणींना भेटा, नातेवाईकांना भेटा, आजी आजोबांना भेटा, गावी जा आणि खूप मजा करा. ठीक आहे. तर आता बघूया आपण दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आपण काय काय अभ्यास करू शकतो. बेसिकली हा व्हिडिओ कशाबद्दल आहे, तर ज्या मुलांना संस्कृत व्याकरणामध्ये भरपूरच प्रॉब्लेम आहे की आमचे तक्तेच पाठ नाही आहेत, आम्हाला व्याकरण कळतच नाही आहे, आमचं कसं बरं होईल, आम्ही पास होऊ की नाही होणार. आणि पालकांसाठी पण सांगते, पालक पण भरपूर पॅनिक होतात की आम्ही जबरदस्तीने मुलांना घ्यायला सांगितला संस्कृत विषय किंवा आमच्या शाळेमध्ये जबरदस्ती आमच्या मुलांना घ्यायला सांगितलं संस्कृत विषय आणि आता संस्कृतमध्ये पासिंगची पण आम्हाला काय वाटते, भीती वाटते मुलांची. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांना आणि त्यांच्या पॅरेंट्सना दोघांनाही मी सांगते समजावून की संस्कृत व्याकरण किंवा संस्कृत तक्ते नाही झाले तर तुमची मुलं पास होणार नाहीत असं अजिबात नाही. किंवा विद्यार्थ्यांना पण सांगते की तुमचे तक्ते पाठ नाही आहेत किंवा तुमचं व्याकरण तुम्हाला कळत नाही आहे तर तुम्ही फेलच होणार का, तर अजिबात नाही. आज आपण जी व्हिडिओ बघणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला सरळ कळेल की संस्कृत हा पेपर पाठांतरावर खूप आधारित आहे. म्हणजे पुस्तक तुम्ही बाजूला ठेवा, संस्कृतचा पेपरचा अभ्यास, बोर्डाच्या पेपरचा अभ्यास करताना बोर्डाची प्रश्नपत्रिका कोणत्या पद्धतीने बनली जाते, त्याच्यात कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, त्याचा एक फॉर्मॅट, एक आराखडा आहे, त्याच्यानुसारच आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. पुस्तकामध्ये भरपूर टॉपिक असे आहेत जे एक्सप्लेन करणारे आहेत, समजावून सांगणारे आहेत टॉपिक, पण ते सगळेच्या सगळे टॉपिक तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये येतातच असं नाही. त्याच्यामुळे आपल्याला अभ्यास करताना अगदी बारकाईने अभ्यास करायचा आहे की कोणते प्रश्न, कोणत्या प्रकारचे प्रश्न प्रश्नपत्रिकेत विचारले जातात, त्याच प्रश्नांचा अभ्यास मला जास्त करायचा आहे. म्हणून तुमच्या मित्रमैत्रिणींच्या
ज्या क्वेश्चन्स पेपर असतात, गेल्या वर्षीचे जे क्वेश्चन पेपर आहेत, किंवा इवन दिवाळीतच नवनीत एक लॉन्च करतं नवीन पुस्तक कृतीपत्रिका, त्याच्यामध्ये 5 क्वेश्चन पेपर असतात अनसॉल्ड, ठीक आहे. तर ते तुम्ही आणू शकता आणि ते तुम्ही सोडवू शकता. रिटर्नमध्ये तुम्हाला खूप वेळ लागतो सोडवायला, तर तुम्ही ओरली पेपर सोडवा की बाबा ह्याचं उत्तर काय येतं आहे आणि काय येत नाही, जेणेकरून तुम्हाला समजेल. तर मुद्द्याची गोष्ट एकच आहे, संस्कृतचा अभ्यास करताना तुम्हाला संस्कृतचा बोर्डाचा पेपर जसा असतो क्वेश्चन पेपर त्याच्यानुसारच प्रिपरेशन करायचं आहे. क्लिअर? ओके, चला. तर सगळ्यात पहिला मुद्दा, संस्कृतमध्ये जे लिहायचं आहे. तुम्हाला माहिती आहे तुमच्या 80 मार्काच्या पेपरमध्ये काही प्रश्नांची उत्तर तुम्हाला संस्कृत भाषेत लिहावी लागतात, काही प्रश्नांची उत्तर तुम्हाला मराठी, जर तुम्ही मराठी मीडियममध्ये किंवा सेमी मराठी असाल तर, सेमी इंग्लिश असाल तर, किंवा प्रॉपर इंग्लिश मीडियमची शाळा आहे तर तुम्हाला ती इंग्लिशमध्ये लिहावी लागतात. तर त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं आहे मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. तर पहिले आपण असे प्रश्न बघूया की जे आपल्याला संस्कृतमध्येच लिहायचे आहेत. म्हणून टायटल ठेवलं आहे याचं मी, संस्कृत लेखन आणि पाठांतर. म्हणजे इथे तुमचं पाठांतर तर आहे, पण तुम्हाला कंपल्सरी लेखन आहे, ठीक आहे. म्हणजे भरपूर मुलांच्या बाबतीत मी असं बघते की मिस चित्रपदकोश झालं की आमचं पाठ, त्याच्यात काय सोपं असतं, पण तुम्ही ते लिहून प्रॅक्टिस करत नाही. त्याच्यामुळे हलंत राहतो, उकार चुकतो, वेलांटी चुकते, विसर्ग द्यायचे असतात तिथे विसर्ग देत नाही, तर अशा मिस्टेक्स होतात. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा की चित्रपदकोश हे तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये लिहून प्रॅक्टिस करणार. ते 3 पेजेस जे आहेत तुमचे चित्रांचे 10वीचेच, ठीक आहे. ह्याच्यामध्ये पण काही जणांना डाऊट असतो मी 8वीचे आणि 9वीचे पण चित्र विचारतील का, नाही. 10वीच्या पुस्तकात जे तुम्हाला चित्रपदकोश आहे ती सगळी चित्रांची नावं तुम्हाला अचूक लिहिता आली पाहिजेत. याच्यामध्ये पॅरेंट्स काय करू शकतात, तर जे चित्र त्यांना दिलेलं असतं त्याचं इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये लिहून द्यायचं मुलांना आणि सांगायचं की तुम्ही संस्कृतमध्ये लिहून द्या आणि मग तुम्ही चेक करा. अशा प्रकारे तुम्ही अभ्यास मुलांचा इथे घेऊ शकता. चित्रच काढून दाखवायला पाहिजे किंवा प्रिंटआउटच काढायला पाहिजे काहीही गरज नाही. सिम्पल जी वस्तू आहे, जे चित्र आहे त्याचं इंग्लिशमध्ये मराठीमध्ये नावं लिहून द्या आणि मुलांना सांगा की लिहा. आणि ह्या एका ॲक्टिव्हिटीमुळे तुम्हालाही कळेल की आपलं मूल किती अशुद्ध लिहितं आहे, किती चुका होतात लेखनामध्ये, आणि मुलांनासुद्धा हे रिअलाईज होतं. आता तुम्ही मुलं अभ्यास करताय तर मित्रमैत्रिणींबरोबर तुम्ही ह्या अशा गोष्टी करू शकता. 2 मैत्रिणी आहेत, आजूबाजूला राहतात, एका सोसायटीमध्ये राहतात, चल आज आपण चित्रपदकोशवर करूया ॲक्टिव्हिटी, तू पाठ करून ये, मी पाठ करून दे, मी तुला क्वेश्चन पेपर बनवते, तू मला क्वेश्चन पेपर बनव, आणि तुम्ही ॲक्टिव्हिटी ॲज अ प्लेफुल हे करू शकता. आणि हे का महत्त्वाचं आहे त्याचं कारण म्हणजे की 4 मार्क हे काही लहान मार्क नाही आहेत, हे कमी मार्क नाही आहेत. 4 मार्क इज व्हेरी बिग नंबर. त्याच्यामुळे तुम्हाला 4 पैकी 4 हे कन्फर्म मिळवायचेच आहेत एनी हाव. कळालं? त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे चित्रपदकोश, तो पहिला करायचा आहे. दुसरी गोष्ट आहे संस्कृत संख्या. 1 ते 100 1 to 100 नंबर्स तुम्हाला एक्झॅक्टली व्यवस्थित लिहिता आले पाहिजे. 8वीला पण होते 1 to 50, 9वीला 1 to 100 आहेत, बरोबर. त्याच्यामुळे त्या नंबरची पुन्हा प्रॅक्टिस करायची आहेत. आणि ह्याच्यात पण लेखनाच्या चुका होतात. सो वरची ॲक्टिव्हिटी जशी सांगितलेली आहे तशीच तुम्हाला खालती पण ॲक्टिव्हिटी करून पाठ करायचं आहे, ठीक आहे. आता इथेच बघा किती झाले, 6 मार्क आपले इथे कन्फर्म होतात. नंतर पुढचा एक मुद्दा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला लिहून पाठांतर करायचं, ते म्हणजे कविता पाठांतर. भरपूर मुलांना मी असं बघते की मिस कविता आमची तोंडपाठ आहे, अगदी चालीत एकदम सुरात वगैरे ती कविता ते बोलून दाखवतात. पण जेव्हा लिहिण्याची वेळ येते, कारण श्लोक पूर्ण करा असा आपल्याला प्रश्न येतो, श्लोक बोलून दाखवायचा प्रश्न येत नाही. आपली एक्झाम ही रिटन एक्झाम आहे. त्याच्यामुळे तुम्ही किती सुंदर बोलताय, किती सुंदर गाताय हे महत्त्वाचं नाही होत पेपरच्या वेळेला, तुम्ही किती बरोबर लिहिताय हे महत्त्वाचं. त्याच्यामुळे सुक्तीसुधा, युग्ममाला आणि चित्रकाव्यम या 3 कविता तुम्हाला लिहून तोंडपाठ करायच्या आहेत. याचा एक श्लोक जरी तुमचा इकडचा तिकडे झाला, हलंत एक शब्द इकडचा तिकडे झाला तरी मार्क जाणार आहेत. सुक्तीसुधा, युग्ममाला आणि चित्रकाव्यम ह्या 3ही कविता करायच्या आहेत. चित्रकाव्यम ही शेवटची कविता आहे. शेवटच्या कवितेमध्ये एक शेवटचा श्लोक आहे जो मोठा आहे, ज्याच्यामध्ये डायलॉग आहे पार्वती आणि लक्ष्मीचा.
तो नाही केला तरी चालेल, त्या एका श्लोकाला सोडून तुम्ही तिथे सगळं करायचं आहे पाठ. ठीक आहे, कारण श्लोकपूर्ती करायला तुम्हाला 6 मार्क आहेत. आणि इथे मुलांचं अजून एक होतं की मुलं म्हणतात मी 4 लाईनचे श्लोक ना आम्ही अवॉइड करतो आणि 2 लाईनचे श्लोक करतो. अशी चूक अजिबात करायची नाही आहे. सगळ्यात पहिलं इवन तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्या कवितेंमधले पहिले 4 लाईनचे श्लोक आधी पाठ करायचे आहेत. कारण तुमचे हे जे 6 मार्क आहे ते 4+2 म्हणजे 4 लाईनवाला एक श्लोक येणार आहे जो 4 मार्काला असणार आहे आणि 2 लाईनवाला एक श्लोक येणार आहे तो 2 मार्काला असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अजिबात म्हणजे काय मुलं काय करतात, हां मी सुट्टीसुद्धा झाले पण त्यातला 4 लाईनवाला नाही केला आहे, अजिबात नाही चालणार. आपल्याला 3ही कविता व्यवस्थित एक्झॅक्ट पाठ करायच्या आहेत आणि लिहून पाठ करायचे आहेत. मी पुन्हा सांगते, कधी ना पॅरेंट्स बिचारे मुलांना सांगत असतात की लिहून पाठ कर, कविता लिहून कर, कविता लिहून कर, पण मुलं अजिबात ऐकत नाही. नाही मम्मी माझी पाठ आहे, मी बोलून दाखवतो. अजिबात नाही. आणि पॅरेंट्स अभ्यास घेत असाल मुलांचा, अजिबात त्यांना ओरली सांगायचं नाही, त्यांना सांगायचं लिहून दाखव. भले तुम्ही एका दिवसाला 1 पोयम लिहून, मी असं नाही म्हणत आहे की मुलांकडून 3 पोयम एका दिवसात लिहून घ्या. एका दिवशी 1 पोयम लिहून घ्या, दुसऱ्या दिवशी 2 पोयम लिहून घ्या, पण कविता लेखन चांगलं झालंच पाहिजे, कारण 6 मार्क हे खूप मोठे नंबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही अजून लिहिण्याची कुठली प्रॅक्टिस करू शकता, तर 4थ्या विभागामध्ये धातू अधिक अव्यय अशी 6 पैकी 4 वाक्य बनवायला येतात. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, आता तुमचा सेमिस्टरचा पेपर झालेला आहे फर्स्ट सेमचा, त्याच्यामुळे तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 जेव्हा चालू होतं म्हणजे निबंधाच्या वर हा प्रश्न असतो नेहमी की तुम्हाला काही शब्द दिले जातात, त्याच्यावरून तुम्हाला वाक्य बनवायचे असतात. अभितः, परितः, गमगच्छ, सही, सह, विना अशी वाक्य बनवायची असतात. तर ती संस्कृत वाक्य म्हणजे टोटल ते वर्ड 26 की 27 वर्ड्स आहेत आणि त्याच्यावरून एक वाक्य बनवायचे ज्याच्यामध्ये एक विभक्ती वापरलेली पाहिजे असते पर्टिक्युलर. ठीक आहे, तर ऑलरेडी या टॉपिकवर व्हिडिओ बनलेला आहे, तर त्या व्हिडिओ तुम्ही बघा, त्याचं स्क्रीनशॉट काढा आणि ती वाक्य पाठांतर करा, किंवा तुमची वेगळी वाक्य तुमच्या शाळेतल्या शिक्षकांनी दिली असेल ती पाठ करायची तर ती पाठ करा, कारण ते संस्कृतमध्येच लिहायचं, त्याच्यामुळे हे पाठांतर आणि लेखन झालं पाहिजे. त्याला 4 मार्क आहेत. आणि महत्त्वाचा मुद्दा, तुम्हाला 7 निबंध दिलेले आहेत पुस्तकाच्या मागे संस्कृतच्या, त्यातील पहिले 5 हे तुमचे कन्फर्म पाठ झाले पाहिजेत श्लोकासहित. म्हणजे एक श्लोक असलाच पाहिजे निबंधामध्ये. तुम्ही सुरुवातीला लिहा किंवा शेवटी लिहा, निबंध हा पॅरेग्राफमध्ये असला पाहिजे. बुलेट मार्क 1 वाक्य 2 वाक्य असा निबंध नको आहे, आपल्याला पॅरेग्राफमध्ये निबंध पाहिजे. तर कोणतेही 5 निबंधसुद्धा, माझा मुद्दा परत तोच येतो आहे की फक्त ओरली पाठ नसावा, मुलांना तो व्यवस्थित लिहिता यायला हवा. लेखन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कळलं की, कारण मोस्ट ऑफ वेळेला मुलं पण ना ओरल माझं चांगलं आहे, माझं पाठांतर चांगलं आहे असं कॉन्फिडेंट असतात. पॅरेंट्स पण ओरल घेतात पटकन मुलांचे, हां त्याचं सगळं पाठ आहे. पण संस्कृत हा विषय इतर विषयांप्रमाणे नाही आहे, तो वेगळा आहे. त्याच्यामध्ये लेखनामध्ये खूप बारीक बारीक गोष्टी चेक केल्या जातात. हलंत, काना, मात्र या सगळ्यांना महत्त्व आहे. त्याच्यामुळे जर मुलाचं लेखन चुकत असेल तर त्याचं पाठांतर कितीही अचूक असलं तरी त्याला परीक्षेत तेवढे मार्क मिळणार नाहीत. त्याच्यामुळे या टॉपिकची प्रॅक्टिस पॅरेंट्सने मुलांकडून लिहूनच केली पाहिजेत. आणि जर मुलं सेल्फ स्टडी करत असाल तर तुम्हाला ह्याचं लिहूनच सेल्फ तुम्ही चेकिंग करा, रेड पेन वापरा, स्वतःच्या चुका स्वतः शोधा, त्याला राऊंड करा, म्हणजे तुम्हाला मेमोराईज राहील की हां बाबा इकडे माझा हा शब्द चुकलेला, नेक्स्ट टाईम तो चुकणार नाही. आता याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं व्याकरण नाही आहे. आता मी जेवढ्या गोष्टी सांगितल्या सिम्पल फक्त पाठांतर आणि लेखनच्या गोष्टी आहेत, तरी पण आपण जर त्यांचे मार्क काउंट केले बोर्डाच्या पेपरनुसार तर 21 म्हणजे 21 मार्क्स होतात. जर 80 मार्क्सचा पेपर आहे तर 20 मार्क्सचं त्याच्यामध्ये विदाऊट व्याकरण तुम्हाला काय आहे, फक्त पाठांतर आहे. कळलं? तर सांगण्याचा मुद्दा माझा पुन्हा तोच आहे की तुम्ही जर नीट पेपर ॲनलाईज केलात तर तुम्हाला कळतं की व्याकरणाला सोडून भरपूर गोष्टी आहेत ज्याच्यात आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात आणि त्याचं फक्त पाठांतरच आपल्याला करायचं आहे. आता महत्त्वाच्या व्हिडिओ, जसं मी तुम्हाला सांगितलं, काही जणांना हे कळत नसेल की ही कुठली वाक्य नक्की, तर ऑलरेडी त्याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला हे 9वीच्या प्लेलिस्टमध्ये दिसणार आहे किंवा संस्कृत ग्रामर प्लेलिस्टमध्ये जा. याच्यामध्ये धातूची वाक्य आहेत आणि ह्याच्यामध्ये उपपद विभक्तीची वाक्य आहेत. याच्या लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, पण तरी पण तुम्हाला मी थंबनेल लावलेला आहे जेणेकरून तुम्हाला त्या व्हिडिओज पटापट सापडतील. ठीक आहे.
निबंधासाठी पण मी सगळे निबंध ऑलमोस्ट बनवलेले आहेत. त्याची एक प्लेलिस्टच आहे संस्कृत एसे करून, तेथे तुम्हाला सगळ्या व्हिडिओज मिळतील निबंधाच्या, त्यांचे अर्थ, तसंही तुम्ही पाठ करू शकता. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा की जिथे आपल्याला संस्कृत लिहायचंच नाही आहे, इंग्लिश मिडियमचे असाल तर इंग्लिश लिहायचं आहे, मराठी मिडियमचे असाल तर मराठीत लिहायचं आहे. मग असे कोणते प्रश्न आहेत? आता हे प्रश्न तर पहिल्या स्लाईडच्या मानाने खूप सोपे आहेत, कारण तुम्हाला हे ओन लँग्वेजमध्ये लिहायचं आहे. याच्यामध्ये रायटिंग मिस्टेक इतकी महत्त्वाची नाही आहे, म्हणजे रायटिंग मिस्टेक होतच नाही मराठीमध्ये लिहिताना किंवा इंग्लिशमध्ये लिहिताना. पण संस्कृतमध्ये हलंत, उकार, काना, मात्रा, विसर्ग ह्या सगळ्या गोष्टी असतात, पण इंग्लिश लिहिताना तसं काही जाणवत नाही. तर असे कोणते टॉपिक आहेत जे तुम्हाला इंग्लिशमध्ये किंवा मराठी भाषेत लिहायचे आहेत? ठीक आहे, तर पहिलं आहे ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन म्हणजेच भाषांतर. तर भाषांतरासाठी तुम्हाला 2 टॉपिक आहेत, नाट्यस्तबक आणि नदीसूक्त. दोघांपैकी एकच चूज करायचं आहे. नाट्यस्तबक चूज करत असाल तर त्याच्यामध्ये 3 नाटकं येतात. तुम्हाला माहिती आहे, अभिज्ञान शाकुंतलम आहे, दुष्यंत, ओके, आणि वैखानस ऋषी आहेत, सूत आहे. दुसरं नाटक आहे मृच्छकटिकम, त्याच्यामध्ये रदनिका आहे, वसंतसेना आहे आणि तो रोहसेन नावाचा मुलगा. आणि तिसरं नाटक आहे कर्णभारम, ज्याच्यामध्ये शक्र आणि कर्णाचा संवाद आहे. तर या 3 नाटकांचं जर तुम्ही मराठी मीडियमचं असाल तर एक्झॅक्टली मराठीमध्ये ते ट्रान्सलेशन पाठ करायचं आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारचं गाईड, नोट्स वापरू शकता, कारण त्याच्यामध्ये एकदम परफेक्ट दिलेलं आहे. ठीक आहे, तुमच्याकडे नवनीत आहे, नवनीत वापरा. टार्गेट आहे, बाकी इतर कुठले ब्रँड्स आहे तुमच्याकडे, कुठलंही वापरा, काहीही हरकत नाही, कारण ट्रान्सलेशन सगळ्यांचं चांगलंच असतं, व्यवस्थित असतं. किंवा नदीसूक्त. आता इथे मी सांगते एक महत्त्वाचा मुद्दा. मुलं काय म्हणतात, 3 नाटकं करण्यापेक्षा आम्ही एक नदीसूक्त धडा करतो. पण तुम्हाला सांगते 3 नाटकं ही पाठांतराला सोपी आहेत, कारण नाटकांची वाक्य तुम्ही जर बघाल तर ती लहान लहान वाक्य आहेत. तेच जर तुम्ही नदीसूक्त हा एकच चॅप्टर जर म्हणाल की नाही 3 करण्यापेक्षा एकच पाठ करतो, तर एकतर नदीसूक्तामध्ये काही श्लोक येतात मध्येच. नदीसूक्तची वाक्य ही मोठी आणि लांबलचक आहेत, त्याच्यामुळे ती कधी कधी लक्षात ठेवायला पण कठीण होऊन जातात. त्याच्यामुळे मला जर कोणी विचारलं किंवा मी माझ्या स्टुडंटला ज्यांना मी शिकवते त्यांना मी सांगते की तुम्हाला 3 नाटकांचं भाषांतर करायचं. नदीसूक्त तुम्हाला करायचंच नाही आहे बिलकुल, कारण परीक्षेला तुम्हाला नेहमी ऑप्शन असतात. 2 पॅरेग्राफ दिले जातात, एक नदीसूक्तमधून दिला जातो आणि एक 3 नाटकांपैकी कुठल्या तरी एका नाटकावर दिला जातो. 5 ओळी असतात साधारण. तर आपल्याला माहिती आहे की 3 नाटकांमधून एक नाटक येणारच आहे, नदीसूक्तमधून पण एक येणार आहे. पण नदीसूक्त तुम्ही करूच नका, वेळ वाया घालवू नका. त्याच्यापेक्षा 3 नाटकांचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. आणि जेव्हा मी म्हणते की भाषांतर असा शब्द आहे, भाषांतराला सरलार्थ म्हणतो आपण, माध्यम भाषा सरलार्थ. आता संस्कृत पेपरमध्ये ना माध्यम भाषा हा शब्द 2 ठिकाणी येतो, एक तर माध्यम भाषा सरलार्थ आणि सेकंड माध्यम भाषा उत्तरात लिखत. तर मुलं ना माध्यम भाषा बघून कन्फ्यूज होतात की कुठे नक्की काय लिहायचं. माध्यम भाषा म्हणजे तुमची मदर टंग जी आहे. इंग्लिश मिडियमवाले असेल तर इंग्लिश असणार, मराठी मिडियमचं मराठी असणार. महत्त्वाचे शब्द पुढचेच, सरलार्थ लिहायचे की उत्तर लिहायचे. जेव्हा तुम्हाला सांगितलं जातं सरलार्थ लिहा, तेव्हा तुम्हाला एक्झॅक्ट डिट्टो ट्रान्सलेशन लिहायचं आहे. ठीक आहे, म्हणजे जर मी म्हणते आय लाईक पेन्सिल, तर याचा ट्रान्सलेशन काय येणार, मला पेन्सिल आवडते. मी म्हणते आय लव पेन्सिल, तर माझं पेन्सिलवर प्रेम आहे. कळलं? तर ह्या गोष्टी तुम्हाला एक्झॅक्टली असल्या पाहिजे. आता धड्यांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं. आणि ट्रान्सलेशन किती मार्काला येणार आहे? 4. 4 इज व्हेरी बिग नंबर, बरोबर, जास्त मार्क आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला हे 4 मार्क अजिबात घालवायचे नाही आहेत. तुम्हाला 3 नाटकांचं पाठांतर, ट्रान्सलेशन एकदम एक्झॅक्ट करायचं. मराठीवाले मराठीत करतील, इंग्लिशवाले इंग्लिशमध्ये. आता हे झालं धड्यांच्या बाबतीत. गद्याच्या बाबतीत पद्यमध्ये सुद्धा असणार आहे ट्रान्सलेशन पाठ करायचं. तर त्याच्यासाठी 2 सेपरेट कविता राखीव आहेत, वाचन प्रशंसा आणि मानवता धर्म. या कविता पाठ नाही करायच्यात, या कवितांच्या श्लोकांचा अर्थ पाठ करायचा आहे तुम्हाला. तुम्ही म्हणाल मीच गाईडमध्ये तर 2-2 ओळींचा, 1.5 ओळीचाच अर्थ आहे, मग एवढा इनफ होईल का? तर हो, तुम्हाला हे एक्सप्लेन नाही करायचं आहे, तुम्हाला ट्रान्सलेट करायचं आहे. सो तुम्हाला तेवढंच लिहायचं आहे. ठीक आहे, 2 ओळीचं आहे तर 2 ओळीच लिहायचं, तुम्हाला तरी पण 4 मार्क मिळणार, त्याची काळजी करू नका. आता काही शाळांमध्ये ना काही शिक्षक जे असतात ते म्हणतात आम्हाला इंट्रोडक्शन पण पाहिजे. तर जर तशी रिक्वायरमेंट असेल तुमच्या शाळेतल्या शिक्षकांची तर तुम्ही लिहा, पण अदरवाईज ट्रान्सलेशनच्या प्रश्नाला
इंट्रोडक्शनची अजिबातच गरज नसते. पण काही शिक्षक जरा ऐकत नाही, मुलांकडून खूपच अपेक्षा असतात त्यांच्या की मुलांनी हे लिहावं ते लिहावं, तर अशा शिक्षकांच्या बाबतीत ही केस होते. पण बोर्डाच्या नियमानुसार त्याच्यामध्ये कुठेही इंट्रोडक्शन लिहायचं असं काही नियम नाही आहे. तुम्हाला एक्झॅक्टली फक्त काय करायचं आहे, ज्या काही संस्कृतमध्ये ओळी येतील त्या कवितेच्या, त्याचं तुम्हाला एक्झॅक्टली ट्रान्सलेशन लिहायचं आहे. आणि या 2च कविता फक्त ट्रान्सलेशनसाठी आहेत. या कविता पाठांतर अजिबात नाही करायचं. श्लोकपूर्तीसाठी त्या येणार नाहीत, ट्रान्सलेशनसाठी राखीव आहे. ठीक आहे. नंतर जसं मी म्हटलं, माध्यम भाषा उत्तरत धड्याखालचे. आता बघा, माध्यम भाषा उत्तरात हा प्रश्न 2दा येतो. एक तर कवितेसाठी येतो, धड्यांसाठी येतो. तर तुमचे जितके धडे आहेत त्या धड्यांखाली जो भाषा अभ्यास आहे त्याच्यामधलेच तुम्हाला जे माध्यम भाषावाले प्रश्न आहेत तेच परीक्षेला विचारले जातात. कुठलाही स्वतःच्या मनाचा धड्यातून शोधून काढलेला असा प्रश्न नसतो, धड्याखालचेच प्रश्न असतात. त्याच्यामुळे कवितेचे पण जे धड्याखालचे माध्यम भाषेत ते पाठ करायचे आहेत आणि कविता खालचे 2-2 मार्क आहेत, म्हणजे टोटल मिळून त्यांचे 4 मार्क आहेत. ठीक आहे. तर इथेच जर आपण हिशोब केला तर 4, 4, 4 म्हणजे हे एवढं पाठांतर झालं. याच्यामध्ये अजिबात व्याकरण आहे का? नाही. व्याकरणाचा इथे काहीच संबंध नाही आहे, फक्त पाठांतर. तर निव्वळ पाठांतर करून तुम्हाला 12 मार्क तुम्ही सिक्युअर करू शकता. इथे तुमचे काही मार्क जाणार नाही. ओके. आता पुन्हा मी लिहिले महत्त्वाची गोष्ट, कारण मुलांना हे पुन्हा पुन्हा विचारतात की सरलार्थ म्हणजे काय. तर सरलार्थ म्हणजे शब्दशः अर्थ डिट्टो. तुम्हाला काळ बदलायचा नाही हे, आणि हे पाठांतर करायचं आहे तुम्हाला, अचूक पाठांतर पाहिजे याचं. तू म्हणाल नाही आम्हाला माहिती आहे त्या गोष्टी, आम्हाला ती गोष्ट माहिती आहे, आम्हाला शक्र आणि कर्णाचं नाटक माहिती आहे, आम्ही लिहू शकतो. नाही, तसं नको आहे मला. तुम्हाला डिट्टो पाठांतर करायचं आहे. जिथे जे शब्द आहेत त्याचं तिथे बरोबर ट्रान्सलेशन आलं पाहिजे. काळ बदलायचा नाही, काय बदलायचं नाही, वचन बदलायचं नाही, डिट्टो सगळं ट्रान्सलेशन आलं पाहिजे. ब्रॅकेटमध्ये जे काही लिहिलेलं आहे त्याचं पण ट्रान्सलेशन आलं पाहिजे. आणि जेव्हा माध्यम भाषा उत्तरत असा शब्द येतो तेव्हा तुम्हाला काय करायचं, ते उत्तर सरळ तुमच्या शब्दात ओन वर्ड्समध्ये सविस्तर लिहिलं तरी चालेल. याच्यामध्ये तुम्ही तुमचे वर्ड्स टाकले तरी चालतील, काही प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा सरलार्थ शब्द येतो तेव्हा तुम्हाला स्वतःचं काहीही डोकं लावायचं नाही आहे. तुम्हाला जशी लाईन संस्कृतची आहे तीच बरोबर तशीच्या तशी ट्रान्सलेशन करायची आहे. आता महत्त्वाच्या व्हिडिओ सांगते. संस्कृत नाट्य सबक 1, 2 आणि 3 ह्या 3ही व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. त्या जा बघा, आणि पाठांतर करताना तुम्हाला तुमच्या गाईडचा उपयोग करायचा आहे. कारण मी हे या व्हिडिओजमध्ये तो चॅप्टर एक्सप्लेन केलेला आहे तुम्हाला समजावा म्हणून. पण तुम्हाला काय करायचं, परीक्षेला एक्झॅक्ट ट्रान्सलेशन लिहायचं आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ ऐका, जरूर ऐका समजण्यासाठी. पण तुम्हाला डिट्टो त्याचं ट्रान्सलेशन गाईडमधून पाठ करायचं आहे, किंवा तुमच्या शाळेमध्ये लिहून दिलं असेल ते पाठ केलं तरी काही हरकत नाही. आणि नदीसूक्त पण आहे. तुम्हाला ट्राय करायचं असेल तर नदीसूक्त तुम्ही ऐकून बघा, तुम्हाला स्वतःहून कळेल की काय सोपं आणि काय कठीण. वाचन प्रशंसा पण आहे अपलोड, मानवता धर्म पण अपलोड आहे. आता तुम्ही म्हणाल की मी मानवता धर्म अजून आमच्या शाळेत झाली नाही, तर कसं करणार आम्ही. तुम्हाला ट्रान्सलेशन पाठ करायचं, शाळेत होऊ दे नका होऊ दे, क्लासमध्ये होऊ दे नका होऊ दे, तुमच्याकडे गाईड आहे, तुम्हाला सांगितलं बाबा हे पाठांतर करायचं कवितेचा अर्थ, तर त्याच्यामध्ये काही बिग डील नाही. कारण इंग्लिशमध्ये वाचायची आहे, मराठीत वाचायची आहे, तुम्हाला असं काही समजून घेण्याचा भाग तर नाही, निव्वळ पाठांतर करायचं आहे. तर शाळेत कुठल्या गोष्टी झाल्यात नाही झाल्यात याच्यावर डिपेंड राहू नका. तुमचं पाठांतर तुमचं कंप्लीट करून टाका. कारण जसं जसा वेळ पुढे पुढे जाईल तसं तसं तुमच्याकडे वेळच कमी राहणार आहे, आणि मग कधी पाठांतर करणार. ओके. आता माध्यम भाषा उत्तरत जसं मी सांगितलं तुम्हाला, प्रत्येक धड्याखाली ना प्रश्न आहेत. जसं की आद्य कृषक हा जो चॅप्टर आहे त्याच्याखाली 2 प्रश्न आहेत माध्यम भाषा उत्तरतचे. ठीक आहे. व्यसनी मित्र परीक्षेच्या खाली 2 प्रश्न आहेत. अमूल्य कमलमच्या खाली 2 प्रश्न आहेत. सैव परमाणूच्या खाली 2 प्रश्न आहेत माध्यम भाषा उत्तर. धेनोर व्याघ्रपल आहे त्याच्याच हा एकच चॅप्टर आहे ज्याच्यामध्ये 3 प्रश्न आहेत. जटायू शौर्यम हे चॅप्टरमध्येच इन्क्लूड होतं, जरी पोयम असली तरी. जटायू शौर्यम तुम्हाला ना पाठ करायची आहे, नाही अर्थ पाठ करायचा आहे, ना कविता पाठ करायची, तिचं फक्त माध्यम भाषा तुम्हाला पाठ करायचं आहे. आदि शंकराचार्य धडा त्याचे 2 आहेत धड्याखालचे प्रश्न, आणि प्रतिपदम संस्कृतम इथे एकच प्रश्न आहे, तो एकदम तुम्हाला व्यवस्थित पाठ करायचा आहे. म्हणजे टोटल किती प्रश्न आहेत तुमच्या संस्कृतच्या पुस्तकामध्ये
धड्याखालती, तर 15 प्रश्न आहेत, हे टोटल 15. तर हे 15 क्वेश्चन तुम्ही ऑलरेडी काय करू शकता, पाठांतर करून ठेवू शकता. ठीक आहे. याच्यामध्ये इंट्रोडक्शन, मेन उत्तर आणि मग क्लोजर असं असलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल मिस नाट्य सबक खाली पण 3 प्रश्न आहेत आणि नदी सूक्तमध्ये पण भाषा अभ्यासामध्ये 2 प्रश्न आहेत, मग ते करायचे का? तर हे नाही केले तरी चालतील. कारण बघा, बोर्डने प्रत्येक चॅप्टरला काय दिले, महत्त्व दिले. म्हणजे प्रत्येक चॅप्टरमधून आपल्याला काहीतरी टाकायचं आहे मुलांना क्वेश्चन पेपरमध्ये. तर ऑलरेडी नाट्य सबक आणि नदी सूक्त याच्यातून भाषांतर 4 मार्कांना ऑलरेडी आलेलं आहे. म्हणजे ह्याचं वेटेज ऑलरेडी कवर झालेलं आहे. त्याच्यामुळे परत याच्यातून 2 मार्काचा प्रश्न टाकून परत यालाच महत्त्व देणार, मग बाकीचे चॅप्टर्स काय करणार? आता वरती बघाल तर 8 चॅप्टर आहेत. 8 चॅप्टरमध्ये तुम्ही एक अंदाज लावा, चॅप्टर 8 आहेत, तुम्हाला पॅरेग्राफ किती येतात? 2 पॅरेग्राफ येतात. समजा आता आद्यकृषक आणि व्यसनेमध्ये समजा पॅरेग्राफ आला, मग बाकीचे चॅप्टर हे काय करणार सांगा मला? हा अमूल्य कमलांपासून हे चॅप्टर काय करणार? ह्याच्यातून काय येणार? मग ॲटलिस्ट ह्याच्यामधून माध्यम भाषा यायला पाहिजे. समजा आदिशंकराचार्य आणि प्रतिपदम संस्कृतम ह्याच्यातून माध्यम भाषा आला तरी पण मग काय होतं, धड्यांना महत्त्व मिळतं. जर माध्यम भाषा पण समजा ते नाट्य सबकमधूनच दिलं तर मग काय होतं, पूर्ण बाकी धड्यांना न्याय मिळत नाही, त्यांच्याकडून काही विचारलं जात नाही. त्याच्यामुळे नाट्य सबक आणि नदी सूक्तच्या खालचे जे प्रश्न आहेत ते नाही केले तरी चालते. इट्स युअर चॉईस, पण नाही केले तरी चालणार आहे. कारण तुम्हाला परीक्षेला 2 पैकी 1 कुठलंही सोडवायचं असतं, तर कुठलंही एक हे वरच्या चॅप्टरमधून असणारच आहे. कवितेच्या बाबतीत पण सेम, माध्यम भाषा तिथे पण प्रश्न येतो. मग सुक्तीसुद्धा ही कविता, त्याच्या खाली 5 प्रश्न आहेत. युग्ममालेच्या खाली 3 प्रश्न आहेत आणि चित्रकाव्यमच्या खाली 2 प्रश्न आहेत. तर टोटल 10 प्रश्न तुम्हाला कवितेसाठी प्रिपेअर करायचे आहेत. इथे पण मुलांचा प्रश्न असतो, मिस वाचन प्रशंसा मानवता धर्मामधून विचारलं जाणार नाही का? तर विचारलं जाऊ शकतं, पण काही गरज नाही करण्याची, कारण मुद्दा पुरात तोच आहे. मग ह्या कवितेंना वेटेज मिळत नाही. आता महत्त्वाच्या सुक्तीसुधेवर व्हिडिओ अपलोडेड आहे, युग्ममालेवर आहे, चित्रकाव्यमवर आहे. मी तुम्हाला थंबनेल दाखवते जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ पटापट शोधता येत. आणि प्लेलिस्टचं नाव खाली लिहिलं आहे, 10th स्टँडर्ड असं प्लेलिस्टचं नाव आहे. आता तुम्ही बघाल की वरती आपण काय केलं, पहिली स्लाईड बघितली ज्याच्यामध्ये फक्त संस्कृतमध्ये पाठांतर होतं आणि संस्कृतमध्येच लिहायचं होतं. तर त्याचे मार्क किती होत होते? 21. आणि आता तुम्ही हा बघितलात, हा वाला भाग ज्याच्यामध्ये आपल्याला मराठीमधून पाठांतर किंवा इंग्लिशमधून पाठांतर करायचं आहे, तर ह्याचे किती होते? 12 मार्क. म्हणजे याच्यात कुठल्याही प्रकारचं व्याकरण अजून डोकावलेलंच नाही, कुठला टेबल आलेलाच नाही आहे. मग तरी आपल्याला किती मार्क मिळू शकतात? तर बघा, 21 + 12 = 33. म्हणजे तुम्ही विचार करा, 80 मार्क्सचा पेपर, मी 100चा हिशोब नाही करत आहे, 80 मार्क्सचा पेपर आहे. तर 80 मार्क्समधून 30 मार्क्स, हे 3 जाऊ द्या पाहिजे तर, 30 मार्क्स जर तुम्ही अचीव केलेत तर उरतात किती मग? 50 मार्क्स. म्हणजे हे 30 मार्क, ऑलमोस्ट 30 मार्क तुमचे निव्वळ पाठांतराचे, ज्याच्यामध्ये अजिबात व्याकरण नाही. ठीक आहे, चला आता पुढे जाऊया. आता संस्कृतच्या पेपरमध्ये काही प्रश्न असे आहेत जे फक्त वाचून पाठ करून आपले होऊन जातात, त्याच्यासाठी लेखनाची इतकी अशी काही गरज नाही आहे. मग ते कोणते प्रश्न? तर आहे समय माहिती आहे तुम्हाला किती मार्काला येतं? 2 मार्कांना जोड्या लावायला येतं. तर ते वाचून तुमचं होऊन जातं. नंतर दुसरा प्रश्न आहे अन्वय म्हणजेच काय? कवितेचा योग्य क्रम, फिल इन द ब्लँक्समध्ये येतं 2 मार्कांसाठी. आणि त्याच्यासाठी 2च फक्त कविता आपल्या लक्षात ठेवा, सुक्तीसुधा आणि युग्ममाला. ते सुद्धा मेन आपले श्लोक पाठ आहेत, तर आपल्याला रिकाम्या जागांना ते लगेच भरता येतात अन्वय करताना. त्याच्यामुळे हे पण वाचूनच लक्षात ठेवायचं, ह्याच्यामध्ये लेखन करण्याची प्रॅक्टिस करायची गरज नाही. बघा, मी तुम्हाला एकदम नीट आणि क्लीन ही PPT बनवलेली आहे की कुठे मुलांना लिहायला सांगायचं आहे, कुठे मुलांना फक्त वाचायला सांगितलं आहे. तर ही स्लाईड आहे ज्याच्यामध्ये फक्त वाचा असं मी लिहिलं, लिहायची काहीही गरज नाही या टॉपिकला. फक्त आपल्याला रीड करायचं आहे, अन्वय फक्त रीड करायचं आहे. कारण ऑलरेडी मुलांनी लिहून श्लोक पाठ केला, त्याच्यामुळे अन्वय वेगळा लिहून पाठ करायची गरज अजिबातच नाही. नंतर संख्या विशेषण हे तुम्हाला येतं, त्याच्यामध्ये संख्या, क्रम आणि आवृत्ती हे 3 प्रकार आहेत. 3 मार्काला परीक्षेला येतं. ह्याचे प्रश्न पण तुम्हाला वाचून पाठ करायचे आहेत. समासावर डिटेल व्हिडिओ 10वीची बनवलेलीच आहेत, 9वीच्या पण बनलेल्या आहेत. तर जे व्हिडिओज आहेत त्यांचे जे उदाहरणं आहेत तीच फक्त वाचायची आहेत आणि पाठांतर करायचे आहेत. समानार्थी आणि विरुद्धार्थी हा प्रश्न महत्त्वाचा आहे, परीक्षेला 3 मार्कांना येतो. आणि स्टारवाले आणि विदाऊट स्टारवाले सगळे तुम्हाला समानार्थी पाठ करायचे आहेत.
मुलांचा इथे प्रश्न असतो, मी धड्याकालचेच फक्त करू का? नाही, स्टारवाले विदाऊट स्टारवाले सगळे तुम्हाला वाचून वाचून पाठ करायचे आहेत. समानार्थी विरुद्धार्थी लिहून प्रॅक्टिस करायची काही गरज नाही. तुम्ही फक्त सतत वाचत जरी राहिलात ना तरी पण ते तुमचे लगेच पाठांतर होतात. त्याच्यानंतर तालिका जेव्हा कंप्लीट करायला येते त्यातली जी चौथी शेवटची तालिका असते त्याच्यासाठी तुम्हाला 10वीच्या पुस्तकातलं फक्त आणि फक्त पेज नंबर 78 पाठ करायचं आहे. ते एक पान पाठ झालं की तुम्हाला 2 मार्क मिळाले कन्फर्म. ओके, त्याच्यामध्ये पण काही लिहिण्याची गोष्ट नाही आहे. नंतर तिसरी जी तालिका असते ती क्रियापद तालिका असते. त्याच्यामध्ये सगळ्या लकारांचे प्रत्यय तुमचे पाठ पाहिजेत, ते वाचून वाचून पाठ होतात. ठीक आहे, म्हणजे ती तहंती, सी तहत, मी वह मह, लट लकार, कुठल्या लकारांचे करायचे आहेत पाठ? लट लकार म्हणजे वर्तमान काळ, लंग लकार म्हणजे भूतकाळ, लोट लकार म्हणजे आज्ञार्थ, लिंग लकार म्हणजे विध्यर्थ आणि लृट लकार म्हणजेच भविष्यकाळ. भविष्यकाळाचे आणि वर्तमान काळाचे प्रत्यय हे ऑलमोस्ट सेमच असतात, फक्त इथे काय लागतं? श लागतं, बस, बाकी काही नाही. तर हे एवढं. इथे पण काय आहे? इथे पण तुम्हाला फक्त वाचून वाचून काय करायचं आहे? पाठांतर करायचं आहे. ठीक आहे, इथे पण टेबल्स इतके काही गरजेचे नाही आहेत. तुम्हाला फक्त जर समास हा टॉपिक मी शिकवलेला आहे आणि त्या PPTमधली सगळी एक्झाम्पल्स तुमची पाठ झाली, दॅट इज ओके, इनफ. तुम्हाला कुठल्याही टेबलमध्ये घुसायची गरज जास्त नाही आहे. तर हे व्याकरण आहे याच्यामध्ये, पण हे व्याकरण फक्त पाठांतराचं आहे. एवढं काही डिटेलमध्ये जाऊन खोदून जसं की वाच्य परिवर्तन, त्वांत काढा, लेबंत काढा, तितकं काही हे खोदून नाही. तुमचं एक मटेरियल तयार करायचं आणि ते पुन्हा पुन्हा वाचायचं की तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व. आणि ह्याला किती मार्क आहेत? 17 मार्क्स आहेत, म्हणजे खूप मोठा नंबर आहे. परत आता महत्त्वाच्या व्हिडिओ समासांच्या. समास हे 9वी आणि 10वीचं कॉम्बिनेशनमध्ये येतं. तर 9वीचे हे ऑलरेडी आहेत इतरेतर आणि समाहार. त्याच्यानंतर विभक्ती तत्पुरुष हे पूर्ण द्वितीयपासून सप्तमी ह्या सगळ्या व्हिडिओ अपलोडेड आहेत. याची प्लेलिस्ट जी आहे ती 9th स्टँडर्ड अशी आहे. ठीक आहे, 10वीच्या बाबतीत जर बघाल, 10वीचे समास पण अपलोडेड आहेत. आता रिसेंटलीच केले. संख्या विशेषणाने 9वीला एक होतं, त्याच्यामुळे 9वीचं तुम्हाला इथे ही वाली PPT दिसेल 9th स्टँडर्डच्या याच्यामध्ये प्लेलिस्टमध्ये. आणि 10th स्टँडर्डमध्ये क्रमवाचकच्या 2 व्हिडिओज आहेत आणि आवृत्तीवाचकची 1 आहे. तर या व्हिडिओ तुम्ही बघा आणि पाठ करा. म्हणजे ऑलरेडी आधी आपण 33 मिळवलेले. ठीक आहे, आणि आता हे 17, म्हणजे टोटल किती झाले बघा? 50 मार्क्स झाले. म्हणजे 80 मार्क्सच्या पेपरमध्ये तुम्ही जर 50 विदाऊट ग्रामर, व्याकरण काहीच नाही आहे याच्यामध्ये, तक्ते काहीच नाही आहेत, आणि तुम्ही फक्त करताय, तर तुम्हाला 50 मार्क मिळायला काहीही हरकत नाही. म्हणजे जेव्हा मला पॅरेंट्स सांगतात ना 80 पैकी ना त्याला 30च मिळाले, मग त्या मुलाने काय अभ्यास केला? त्याचं पाठांतर विके, त्याचं व्याकरण तर लांबची गोष्ट, टेबल्स लांबची गोष्ट. पण जर तुम्हाला साधे 80 मार्क्सपैकी 50 पण कवर करता येत नसतील तर तुमचं पाठांतर वीक आहे, तुमचा निबंध नाही आहे नीट, तुमचं 26 वाक्यांपैकी वाक्य चुकत आहेत, तुमचे श्लोक चुकत आहेत, तुमचं ट्रान्सलेशन चुकतं. ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुमचे मार्क कट होत आहेत. व्याकरण तर लांबचीच गोष्ट राहिलेली आहे, कळलं? तर हे 50 मार्क मिळवायला काही प्रॉब्लेम नाही. अजून एक मुलांचा एक प्रश्न असतो हुशार मुलांचा की मिस आम्हाला तक्ते सांगा, तालिकासाठी आमचे तक्ते लक्षात नाहीत, खूप तक्ते आहेत, नक्की कोणते करायचे? तर प्रत्येक, जरी तुम्ही 10वीत असलात तरी 8वी 9वीचे तक्ते तुम्हाला विचारणार. त्याच्यामुळे 8वीतले कुठले तक्ते तुमचे पाठच असायला पाहिजे. तर देव, माला, कवी, नदी हे प्रायमरी टेबल आहेत, हे तुमचे पाठच पाहिजेत. 9वीमध्ये भानू, पितृ, मरुत, चंद्रमस, पयस हे पाठच पाहिजेत. 10वीतले भगवत, शशीन, आत्मन, राजन, नामन आणि वाच. कारण वाचप्रमाणे दिश बनतं, वणिज बनतं. त्याच्यामुळे जे टेबल्स कॉपी पेस्ट होतात ते मी तुम्हाला दिलेले नाहीत, पण मुख्य टेबल मी तुम्हाला दिलेले आहेत. नामतालिकेसाठी जेव्हा तुम्ही इतके टेबल पाठ करणार त्याच्यासाठी तुम्हाला फक्त 2 मार्क आहेत. म्हणून हे सगळ्यात शेवटी करायचं आहे. ज्यांना मार्क जास्त आहेत, आता आपण वरती जे काही प्रश्न बघितले 4 मार्कांचे, 6 मार्कांचे, असे 5 मार्कांचे प्रश्न बघितले, ज्याच्यामध्ये मार्क खूप जास्त आहेत. ठीक आहे, पण इथे मार्क बघितले फक्त 2च आहेत, पण क्वांटिटी किती आहे पाठ करायची? खूप आहे. त्याच्यामुळे अशा वेळेला ह्या गोष्टी कधी करायच्या? जेव्हा तुमचा सगळा संस्कृतचा अभ्यास होईल तेव्हा नामतालिकेचे तक्ते पाठ करायला घ्यायचे. सर्वनाम तालिका ही दुसरी तालिका येते, ह्याच्यामध्ये पण तक्ते मी सांगते. 8वीमध्ये अस्मद, युष्मत, तत् पुल्लिंग, तत् स्त्रीलिंग, तत् नपुंसकलिंग. तदप्रमाणेच कोण चालतं? एतत चालतो, किम चालतो आणि यत चालतो. त्याच्यामुळे फक्त तत् पाठ केलं की ऑटोमॅटिकली तुमचे हे डन असतात. आणि तुम्ही अस्मद जर केलं तर युष्मत पण डनच आहे, कारण अस्मद युष्मत ऑलमोस्ट सेम आहेत, कॉपी पेस्ट आहे. 9वीला
तुम्हाला परत तेच आहे, इदम पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग भवत पुल्लिंग स्त्रीलिंग सर्वनाम आहे, पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. हे पण पाठ करायचं, ह्याला पण 2 मार्क आहेत. पण कधी मी इथे लिहिलेलं बघा, एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की वरचा सगळा जोपर्यंत अभ्यास होत नाही, जो मी वरच्या स्लाईडमध्ये दाखवला आहे, तोपर्यंत तक्त्यांना अजिबात हात लावायचा नाही, तक्त्यांकडे वळायचं पण नाही. कारण तक्त्यांचे मार्क हे खूप कमी आहेत. पहिला आणि दुसरी तालिका, नामतालिका आणि सर्व नामतालिका ह्याच्यामध्ये तक्ते खूप आहेत, पाठांतर खूप आहे, पण मार्क खूपच कमी आहेत. त्याच्यामुळे ते सगळ्यात शेवटी करायचं. ठीक आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल, तुम्हाला नॉलेज मिळालं असेल की काय पाठांतर करायचं, काय नाही पाठ करायचं. आवडली असेल व्हिडिओला नक्की सगळ्यांनी आठवणीने लाईक करायचं. 1 सेकंदच लागतो लाईक करायला, पण त्याच्यामुळे मला कळतं की ही व्हिडिओ मुलांना यूजफुल ठरली आहे की नाही ठरली आहे. शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर, तुमचे शाळेचे ग्रुप असतील, क्लासचे ग्रुप असतील, त्याच्याबरोबर नक्की शेअर करा, जेणेकरून सगळ्यांनाही माहिती मिळेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन नवीन व्हिडिओज टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे. ओके. आणि लवकरात लवकर आपली फॅमिली मोठी होईल आणि 1 लाखपर्यंत आपण पोचू सबस्क्रायबर, आणि सिल्वर बटन मिळेल. सो पटापट सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला. ओके. तुमचे काही डाऊट्स असतील, तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं असेल, तुम्ही कॉमेंट तर करू शकता नक्की, पण कॉमेंटमध्ये आपल्याला लिमिटेड बोलता येतं. तुम्हाला जास्त काही इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही मला मेल करू शकता. माझा मेल ID आहे rajaramsonali1994@gmail.com. तिथे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करा, तुमची रिक्वायरमेंट काय आहे ते लिहून मेन्शन करा. मराठीत केलात तरी चालेल, मेल इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये, कुठल्याही लँग्वेजमध्ये करा. ओके. आणि मी त्याच्यावर तुम्हाला रिप्लाय देईन. जर नंबर असेल तर मी तुम्हाला कॉलसुद्धा करू शकते. तर अशा प्रकारे आपण कम्युनिकेट करू शकतो एकमेकांबरोबर. ठीक आहे. आणि थँक्यू सो मच फॉर लविंग मी आणि सपोर्टिंग मी. इतक्या छान छान कॉमेंट्स असतात मुलांच्या, इतकं वाचून भारी वाटतं. पालक पण खूप कौतुक करतात. आय एम सो ब्लेस्ड आणि थँक्यू सो मच. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तुमच्या काही रिक्वायरमेंट असतील, तुम्हाला कुठल्या कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवे असतील तर नक्की कॉमेंट करा, कारण त्याच्यामुळे मला आयडिया येतात आणि मला मग नवीन नवीन व्हिडिओ करता येतात. ओके. धन्यवाद. थँक्यू सो मच.